पिटला शिकला आणि पिटला आणि बाई काय तुमचं सांगा मी आता सगळ्यात थोर मी वाढाक लागले ह्याच्या झाडासारख्या नुसतं वाढले नाही आणि दुडे आणायचा मी ना तेव्हा आता हडपले म्हणून बरा होते मी आणि जसा जसा वाढाक लागले तशा तसे माका स्वर्गती येऊ लागले बापच उन्हात बापच माझं खोडे कोणची लाकडा फुटून गेलो कोणचे कपडे तुक गेले पण धैवर सांगायला लागले तुझं पोर बरं असं लगीन करू काय काय सांगू लागले माका बापूस माझं घराकडे येऊन माका सांगता चढ बाबा तुझं लगीन करू आहे मी बापाशी सांगले बापाशी त्या खुळावलं म्हटलं माझं लगीन केलं तर म्हटलं चौघांचं बघतलं को येत होती चौघाय आणि बापाशी मी सांगते की त्या बापाशी माझा लगीन करू नको तरी हो बापूस नाही घेऊन येलो का माका सालप्यात दिसतो मारी आणि मग मी बापाशी बाय होय उठल्या आणि स्वर्ग दिली आंबेरेसून स्वर्ग दिली नवरो होतो चिकून कसं बसलेलो खुर्चीवर बसलो आणि खुर्चीवर येऊन बघले तर पाहुणे बाई येऊन खुर्चीवर बसले आता माका बघू हे घाबरावता सांगते माका वहिनी आणि माका बघू घेतले मग सकाळी मी उठले बरावली झाले मी नाही तांबडा कापड नेसलोय आणि बघले तर तिला रस्त्यात पाहुणे येतो 10-1 जण बघले खिडकेसून तो नवरो बोरो चिपूड कसो येता धोतर बितर नेसा निघलो बघले खिडकेसून ह्याच्या धोतराचं आमचं खळ्याचं आकांड दिसाक लागलो मग बाहेर गेले घरात मिश्य पळून इल्लो ना घरात गेल्याने उठला नवरो बरो असा जुड्या अंगाचो आणि आमच्याकडे तेव्हा तोंड रे मग काय नाही मग पावडर बिवडर तोंडात लायतले खडेची तर बघले तर डब्यात तानाचा पीठ होता तर तोंडात थापले आणि हडेच वयसार मारलं आणि मारल्याने उठला आता बापूस माका साथ घालतो पाहुणे इले लोट्यात ते काय बोलतो आणि बापाशी माका साथ घेतला शसल्या गो भाई माका बघली कापरी बाई पहिल्याच मी यांना जाता नाही कसं नाही बरोबर ना आणि बाई बघेन बियत गेले तर आम्ही भरले दूध आणि बियत गेले आणि लोट्यावर उभे राहलोय तो नवरो माझ्यावर बघतो तो बघता नवरो माझ्यावर बघता मी त्याच्यावर बघते आता मी त्याच्यावर हसा नाही गे बरोबर माझे माका बाई गेलीला घरात गेलोय बापाची साथ घेतल्या परत बाहेर गेले आणि नाव सांगले आणि नवरो सांगायला लागलो माका वकाल पास असा बरोबर मी घरात गेले आणि आणखी नाचण्याचं पीठ होता तर तोंडात थापले आणि बरं रंग आता म्हटलं नवऱ्यान पास केला आपण बरा दिवसा नाही गेले बरोबर मा आणि बाप आता नवऱ्यान पास केला तुला आता लाडू बिडू देऊन नवऱ्याचा तो गोड करू आहे ना तर कोरी चाय खायल्याने आमच्याकडची इल्ल्यानी बरोबरच्या ती कोरी चाय तर परातीर मांडल्यानी आणि माझा बापूस तेव्हा कामात जाय कोणच्या लग्नात गेलो कैऱ्याचे खडखडे लाडू बिडू दे तो परातीर एकारी योग मांडले आणि बापूस मला साथ घातल्यान त्या घेऊन जातलं बापाशी साथ घातल्यान शसल्या गो बाहेर ये मी बाई परातीत लाडू घेतले आणि गेले बाहेर गेले तर सगळ्यांना लाडू दिलोय आता नवऱ्यात लाडू देऊ मग हात बी मोडल्या तर नाही गे मी बाई देऊ नाही बापूस माझ्यावर बघता आणि माका गोखडा नवरो माझ्यावर बघतो मी त्याच्यावर बघतोय बापूस माझं चेहरे कधी बापूस माका विचारतात लाडू दे मग त्या मी कसं लाडू देऊ माका उठला भय करता मी नाही देऊचोय एवढं मोठं खडखडो लाडू होता बा आणि बापूस माझं तेव्हा माझ्यावर तापलं उन्हात लागलो शसला लाडू दे नवऱ्या गेले पुढे लाडू घेऊन आणि हातीत ठेवले घेऊन लाडू असं पण माझं हात असं धरल्या तो पिळवं चुकत लागलो आता मी हात सांगा माझा हात सोडून मारून दिला तो खड्यातून फोंके बिंके मी बाहेर सांगा ना हात झोटत ते तो हात सोडूक तयार ना मी उठले हात थोडा उठला मी सांगते त्यांना हात थोडा ना तर खडखडो लाडू मऊ बुद्धीचं दाखवलो आणि मगेन बाई इले आणि बाहेर इले आणि बघलं इथं काय नवऱ्या ना चांगल्यान पास असावं ना आता मगे उन्हाक लागलो लाडू हातीत घेतल्या ना ह्यो लाडू खाऊक तयार नाही आम्ही म्हटलं ह्यो लाडू खेका खाना नाही बापूस माझ्यावर बघतो मी त्याच्यावर बघतोय ह्यो म्हटलं लाडू खेका खाना म्हणजे काहीतरी होतल्या ह्याच्याकडे असतला बापूस माझं तेर कधी बापाशी सांगितलं लाडू खाया मग घेऊन लागलो नाही माझ्या तोंडात पान असं बापूस लागलो ठुकान या व पाटकऱ्यात थुकात गेलो तो नाकान आपटलो तो हुमऱ्या नाकान खालते पडलो आणि आवाज येलो डबाय कोण बापूस माझा विचारता काय गो कोसळला मी बापाशी सांगते नाही पाटला जरा तो रसा पुन्हा ढकललो असतो मी म्हटलं पाटला तो रसा पुन्हा ढकललो असतो पण मग आरडाक लागलो बापूस आणि मी परान जायचं धावतो आणि बघतो तर काय हुमऱ्या आडवो दिवाळ कसो नाकात पडलो आता उठलेलो नाकान पडले होते सगळे दात पडले असतले बापूस आणि मी ह्या परतून बघतो तर काय ह्याच्या तोंडात काही एक शिल्लक नव्हता ह्याचा आधीच खोबला घाललेला
बापाशीक मी बाजूक घेते आणि सांगते बापाशी ह्याच्या तोंडात योग्य दात शिल्लक नाही ह्याका उठला मानियर घालून भरडवणी भरवची तो नॅम नॅम चॅप चॅप करू माका उठला असला कली काय नको बापूस माका आणतो अगो लोकांका काय होणार नको अगो कोवळो असा तो मी बापाशी सांगले बापाशी ते खोळावले रे जून असा तो आणि मगे माझो बापूस माका घाई घालूक लागलो लोकांका कायो म्हणते म्हणाल मगे करतलंय काय मगे स्वर्गात घातले मोडून बापाशी सगळे माका नवसही नाही सगळी जण माका काय काय हुनाक लागली असा काय तर स्वर्गाची मोडून घालता अवाटा त्याचा लपडा बिपडा असं लोकांका सांगा काय काय नुसती गुंतली होती आणि मगे बाई महिनो झालो आणि दुसरी स्वर्ग दिली चौक्यासून नवरो तसो चिबूड कसो कनिस डांक्या कसो खुर्चीवर बसलो आणि याक माझ्या बापाशी झरईता माझा इतक्या हा माझा तितक्या हा माझा उन्हाक लागलो घर भरान दार होता उन्हाक लागलो ह्याचा होतला घर भरान दार होता म्हणजे लांब कचक माका मोमोसूत घालतलो आणि बाई बापूस एका बोललो आणि होय उतल्यान आणि लगीन लागला आणि तुमका सांगा 15 दिवस काय तर बरा खालोय माका माहिती नाही का टूक करूची सवय होती ती हो ये सर्व खांग कोण आणि माका येऊन पडे 15 वाजता झाली ह्याच्या नावात रडते मी आपण रवलो काही माका कळणार नाही